तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी. तर सगळ्यात पहिले गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी आहे खरकटी, म्हणजे पुण्या रामपाऱ्यापासून उठले मी, कारण की माझं गणपतीचं डेकोरेशन काही झालं नाही. तर सध्या एवढं भयानं सेटअप करून दिलं एवढं सगळं, आणि बाकी लाइटिंग वगैरे पूर्ण लावायचं आहे मला. बाकी बघूया आज काय काय होते काय नाही. गणपती आणायचं आहे कधी, काय नाही काय माहिती नाही अजून. गणपती बी काय डिसाईड केलं नाही आम्ही. तर सगळ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तर बी कंटिन्यू आहे ना ब्लॉग. आता जर मी डेकोरेशन चालू करते तर तुम्ही बघून घ्या मी डेकोरेशन कसं करते काय नाही ते. ओके. आणि मी फर्स्ट टाइम बनवले डेकोरेशन, आणि एवढं भारी मी एवढंच बनवलं आता. तर म्हणाले पप्पा की भाई तुला जमायला डेकोरेशन वगैरे करायला. तर अजून तर बाकी आहे, अजून खूप काही बाकी. माझ्या दिदीनं बी केलं नसेल डेकोरेशन, असं बनवणार आहे मी. बघूया माझा सक्सेस भेटते की नाही ते पुढे ब्लॉग मध्ये बघायचं तुम्ही. ओके गाईज, आता सध्या मला ना याच्या मागे धोतर लावायचं आहे. तर आमच्याकडे काही सेटअप नाही तेवढं व्हाईट कलरचं काही नाही, तर त्याच्यामुळे आम्ही धोतर लावणार आहे आणि तिच्या मागून मी लाइटिंग लावणार आहे. तर बघूया मी काय काय लावतात, तर तुम्हाला मी बघायला चान्स देईल तर बघायचं तुम्ही. एक मिनिट इथून तुम्हाला सर्व काही दिसेल. आय थिंक आता ते दिसायले की नाही मला माहिती नाही, बॅक कॅमेरा चालू आहे. तर बघूया आता. मला लगेच पटापट सगळं सामान आणून ठेवतो मी, बाकी बघूया थांब. भाई साहब ये देखो, आता आमचं एवढं डेकोरेशन झालं गणपती बाप्पाचं. आता आम्ही जाणार आहे गणपती बाप्पा आणायला, तर भेटूया थोड्या नंतर. आणि बाप्पा कसं आणायचं ते मजावरती आहे यावेळेस. बाकी डेकोरेशन तर भारी झालं बघा, त्यापेक्षा तर भारी झालं. भेटूया. तर गाईज तुम्हाला दाखवू का एक एक जन्नत एक नंबर. हे बघा फायनली. हा तर गाईज डेकोरेशन वगैरे कसं झालं एकदा सांगा कमेंट मध्ये तुम्ही. बाकी गणपती बाप्पा बघा माझ्या चॉईसनं आणलाय, आणि एकदम काय म्हणतात, एकदम कमी किमतीमध्ये आणलाय. त्याच्यामुळं मम्मी गणपती कसा आहे, मम्मी गेली बा मम्मी. बाकी गाईज गणपती कसा वाटला एकदा सांगा कमेंट मध्ये. आणि डेकोरेशन भाई मी डेकोरेशन करताना मी व्हिडिओ बनवला होता, तर एकदम हे सगळं जे आहे खाली म्हणजे लावून ठेवत होतात सगळीकडून. 4-4 दोऱ्या लावल्या त्याला, त्याच्यामुळे तेवढं काही नाही. बाकी सगळं खाली लावून ठेवत ते. मी एकदम असं हे झाले की बा आता तर काय खरं नाही, सगळं हे झालंय. मग मी सोडून देणार होतो ना, मग माझ्या भावानं मदत केली मला थोडीफार. त्याने हे लाइटिंग वगैरे लावले, हेच लावले त्यांना, हे तर मीच लावले. बाकी हे बसवायचं एक लाईट, याला बोर्ड आणायचं आता, आणि हे बसवून बाकी आरती विरती चेक करायची आता मस्त. भेटूया तुम्हाला थोड्या वेळानंतर. बाकी गणपतीचा लुक एकदा तुम्हाला दाखवतो जवळून. पण आता काही नेता येणार नाही, जेव्हा स्टोनचं आहे त्याच्यावर स्टोन वगैरे आहेत, आहे की नाही भारी. तर कमेंट मध्ये नक्की गणपती बाप्पा मोरया लिहा, आणि भेटूया थोड्या नंतर. आता मला आरतीची तयारी करायची आहे. मम्मीला ते पूजा वगैरे करायला जमत नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळं करावं लागायला. ट्रोमा आहे बाई ट्रोमा. तर भेटूया थोड्या नंतर, बाय. या चिखलाच्या गणपतीला आता एवढा मोठा 250 रुपयाचा गणपती आणला, तर या चिखलाच्या गणपतीचं काय काम आहे तुम्हाला बी प्रश्न पडला असेल. तर हे असते बाबा मानाचा गणपती, म्हणजे मानाचा म्हणजे आता असते मानाचा गणपती. आय थिंक हे शेतकऱ्याच्या घरी असते वाटते चिखलाचा गणपती. तुमच्याकडे असते की नाही कमेंट मध्ये सांगा. आता घरच्यांनी मला काम दिलंय, त्याच्यामध्ये तेल लई जास्त झालं बापरे. त्याला कलर द्यायचा, म्हणजे की शेंदूर लावायचा. शेंदूर म्हणतात, शेंदूर लावायचं काम दिलेलं त्याच्यामध्ये. आणि हे गणपती आणलाय आमच्या कुमार गल्लीमध्ये. आमच्या इकडं कुमाराचे घर आहेत,
काय हे लोक इतकंच टाकायला. जास्त झालं. मी आधी सांगेन तुला, सांग. उंदीर बघा, उंदीर कसा आहे माय, उंदीर बघ की शेर दिसायला दिसत. शंभर शंभर ते टाकावं लागते ग. काय होईना माय. आणि यांना याच्या नावानं माहिती नाही. थोडा शेंगही लागत नव्हता. त्या तेलानं शेंगच बसत नाही. बसते का, वाळू द्यावं लागते थोडं. लाईट लावा ती तुम्हाला काय चटणी दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना कृती जय देव जय देव रत्नभ्रष्ट हराती गौरी कुंडा चंदनाची रुटी मुपेशरा हिरे दर्शमुख शोभतो बरा रुंदुलो मोरे चरणी गागल्या मा जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान सच्चिदानंद रूप पाहता आनंद झाला कधी लोटांगण भाई मी माझा ब्लॉग व्हिडिओ एंडिंग करायचं विसरलो, कारण की आमचं जे आमच्या गल्लीतला गणपती यायचा तर गाईज आमच्या गल्लीतला जे गणपती आहे यायचा राहिला होता. सो ते आता 12 वाजता आला. माझी मम्मी 12 वाजता उठली झोपेतून लिटरली. आणि हे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्यासाठी माझा ब्लॉग एंड केला नाही. तर बघूया आता गणपती आमचा कसला भारी आहे ते. चल मम्मी या. शेडप आहे बाई, फुल शेडप आहे. एकदम अरे गेला की गणपती माय. मम्मी चल आरतीला. आरतीला काय पुरा पाऊस पडायला भाई साहेब. गणपती कसा आणलाय की आणि ते भिजत आली ती सगळे बघती. चल ना मम्मी आरती. बाई पाऊस आहे आणि 12 वाजले रात्रीचे. मम्मीला बी काम आहे तर मला कॉलेज आहे उद्या. बाकी व्हिडिओ त्याच्या ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय.